सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक संसार उद्ध्वस्त झाले। अनेकांची घरं पाण्याखाली गेली। शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। होत्याचं नव्हतं झालं। मात्र तरीही या भागातील लोक सगळं बळ एकवटून पुन्हा आपला संसार उभा करतायत। शासन तर त्यांना मदत करतच आहे, मात्र समाजामधून देखील अनेक मदतीचे हात पुढे येतायत। सोलापुरातील प्रसिद्ध कापड दुकान द्वारकादास श्यामकुमार देखील या लोकांच्या मदतीसाठी पुढे आले। लोक सुखात असताना आपल्या दुकानातून कपडे खरेदी करतात, मात्र त्यांच्या दुःखात आपण सामील होणंही तितकंच महत्त्वाचं आहे। तेव्हाच कुठेतरी सामाजिक बांधिलकी जपली जाईल असं त्यांचं मत आहे। तिऱ्हे आणि मलिकपेट या पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या परीने जेवढं करता येईल तेवढी मदत या पूरग्रस्तांना केली आहे। त्यांच्या दुकानातील ब्लँकेट्स त्यांनी या लोकांना वाटलेत। उघड्यावर पडलेल्या संसाराला थोडासा का होईना हातभार लावण्याचं काम द्वारकादास श्यामकुमार यांच्याकडून करण्यात आलंय। त्यामुळे त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होतंय। मी द्वारकादास श्यामकुमार तरपण आलोय। ज्यांचे घर बाढमध्ये सगळे उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यांना थोडी आपल्याकडून जेवढं मदत करू शकते आपण मदतीला आलेलं आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता, हे बघा सगळे घर वगैरे सगळे पाण्यामध्ये गेलेले आहे। हे बघा सगळे घर पाण्यामध्ये गेलेले आहे। तर आपल्याकडून हातातून जेवढे मदत करू शकते द्वारकादास श्यामकुमार तरपण आपण केले आहे।